एका सुंदर हिरव्यागार गावात एक छोटी गोड मुलगी राहत होती. तिचं नाव होतं गीता. गीता खूपच जिज्ञासू होती. तिला नवीन गोष्टी शिकायला आणि शोधायला खूप आवडायचं. दररोज सकाळी गीता तिच्या घराबाहेर खेळायला जायची. पक्ष्यांचे आवाज ऐकायची, फुलांचा सुगंध घ्यायची आणि फुलपाखरांमागे धावत जायची. एक दिवस गीता गावाच्या थोडं पुढे गेली, जिथे ती आधी कधीच गेली नव्हती. तिथे तिला एक खूप मोठं झाड दिसलं. त्या झाडाची पानं चमकत होती, जणू काही ते झाड जादूचं होतं. गीता हळूच त्या झाडाजवळ गेली. अचानक झाड बोललं, "हॅलो गीता." गीता घाबरली आणि आजूबाजूला पाहू लागली. "कोण बोललं?" गीता म्हणाली. झाड पुन्हा म्हणालं, "मी आहे हे जादूचं झाड." गीता आश्चर्यचकित झाली. "तू खरंच बोलतोस?" गीता विचारली. झाड हसत म्हणालं, "हो, पण मी फक्त चांगल्या आणि दयाळू मुलांशी बोलतो." गीता आनंदी झाली. झाड म्हणालं, "गीता, तू खूप चांगली मुलगी आहेस, म्हणून मी तुला एक जादूची भेट देणार आहे." अचानक झाडावरून एक सुंदर चमकणारं फळ खाली पडलं. "हे फळ खास आहे. हे फळ खाल्ल्यावर तुला इतरांना मदत करण्याची जादूची शक्ती मिळेल." गीताने हळूच ते फळ खाल्लं. अचानक तिच्या शरीरात एक उबदार प्रकाश पसरला. गीता आनंदी झाली आणि घरी परत निघाली. रस्त्यात तिला एक छोटा पिल्लू दिसला. तो रडत होता. गीता त्याच्याजवळ गेली. "काय झालं?" गीता विचारली. पिल्लू हरवलं होतं. गीता म्हणाली, "काळजी करू नकोस, मी तुला मदत करेन." अचानक गीताला कळलं पिल्लूचं घर कुठे आहे. ती पिल्लाला त्याच्या घरी घेऊन गेली. पिल्लू आणि त्याची आई खूप आनंदी झाली. "धन्यवाद गीता." गीता हसली. दुसऱ्या दिवशी गीताला एक आजी दिसली. आजीला चालायला त्रास होत होता. गीता म्हणाली, "आजी, मी तुम्हाला मदत करते." गीता आजीचा हात धरून त्यांना सुरक्षितपणे घरी घेऊन गेली. आजी खूप खुश झाली. "तू खूप चांगली मुलगी आहेस." गीता खूप आनंदी झाली. दररोज गीता तिच्या जादूच्या शक्तीने सगळ्यांना मदत करू लागली. पक्ष्यांना, प्राण्यांना आणि लोकांना. सगळ्यांना गीता खूप आवडू लागली. एक दिवस गीता पुन्हा त्या जादूच्या झाडाजवळ गेली. झाड म्हणालं, "गीता, मला तुझा खूप अभिमान आहे. तू तुझी शक्ती फक्त इतरांना मदत करण्यासाठी वापरलीस." गीता हसली. ती म्हणाली, "मला इतरांना मदत करून खूप आनंद होतो." झाड म्हणालं, "खरी जादू फळात नव्हती. खरी जादू तुझ्या चांगल्या मनात आहे." गीता हे ऐकून खूप आनंदी झाली. त्या दिवसापासून गीता रोज लोकांना मदत करत राहिली आणि ती गावातील सगळ्यात चांगली आणि आवडती मुलगी बनली. हीच आहे गीता आणि तिच्या चांगल्या मनाची जादू. अशाच छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.